नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विद्दर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत मुंशी प्रेमचंद यांच्यासोबत गोदान या कादंबरीच्या सफरीवर. 6व्या भागातील अर्धा भाग आता पुढे पाहूयात. पाहुण्यांसाठी बंगल्यात राहण्याची वेगवेगळी सोय केली होती. खन्ना परिवारासाठी 2 खोल्या ठेवलेल्या होत्या. आणखी अनेक पाहुणे आले होते. सगळे आपापल्या खोल्यातून गेले आणि कपडे बदलून भोजनगृहात जमले. केवळ संपादक ओंकारनाथ तेवढे आपल्या खोलीत फलाहार घेण्यासाठी गेले. कामिनी खन्नांचं डोकं दुखत होतं. तिने जेवायला नकार दिला. भोजनगृहातील पाहुण्यांची संख्या 25पेक्षा जास्त होती. मदिरा होती आणि मांसी. या उत्सवासाठी रायसाहेब खास प्रकारचे दारू गाळून घ्यायचे. ते व्हायचं अवसरांच्या नावाखाली, पण असायची निव्वळ दारू. मांस देखील अनेक प्रकारचं शिजवलं जायचं. कोफ्ते, कबाब आणि पुलाव, कोंबडा, बकरा, हरण, तितर, मोर, ज्याला जे पसंत असेल ते त्यानं खावं. भोजनाला सुरुवात झाली तशी मिस मालती म्हणाली, संपादकजी कुठे गायब झाले? रायसाहेब त्यांना पकडून आणण्यासाठी कोणाला तरी पाठवा. रायसाहेब म्हणाले, ते वैष्णव, त्यांना इथे बोलावून त्यांच्या बिचाऱ्यांचा धर्म कशाला नष्ट करायचा? मोठे आचारनिष्ठ आहेत ते. बाकी काही का नसेना, तमाशा तर होईल. एका सद्गृहस्थांना बोलवत ती म्हणाली, आपणही आलात मिर्झा खुर्शीद, ही जबाबदारी आपल्यावर. आपल्या योग्यतेची परीक्षा होईल. मिर्झा खुर्शीद गोरे चिट्टे होते. भुऱ्या भुऱ्या मिशा, निळे डोळे, ऐसपैस देह, चंद्री केसही चपाचाट झाले होते. लाल अंगरखा आणि चुडीदार पायजमा त्यांनी घातला होता. वर हॅट होती. मतदानाच्या वेळी गोंधळात पडायचे आणि नॅशनलिस्टना मत देऊन मोकळे व्हायचे. सुफी मुसलमान होते. 2 वेळा हज यात्रा करून आले होते. पण दारू खूप प्यायचे. म्हणायचे, आम्ही खुदाचा एक हुकूमसुद्धा कधी मानत नाही. मग दानासाठी कशाला जीव पाकडायचा? मोठे विनोदी, चेष्टेखोर आणि बेफिकीर होते. प्रथम राहत होते तिथे मालाचा ठेका घेत. लाखांनी कमाई केली. पण दुर्भाग्याने एका मेमशी प्रेमसंबंध निर्माण झाले. कोर्ट केस झाली. दावे चालले. जेलमध्ये जाता जाता वाचले. 24 तासाच्या आत त्या प्रदेशातून निघून जाण्याचा हुकूम झाला. होतं नव्हतं ते तिथे सोडावं लागलं. फक्त 50,000 घेऊन पळाले. मुंबईत त्यांचे अनेक एजंट होते. त्यांनी विचार केला, तिथे हिशोब करूयात. जे मिळतील त्यात उर्वरित जेवण घालवता येईल. पण एजंटांनी फसवून त्यांच्याकडे होते ते 50,000 रुपयेही लुबाडले. निराश होऊन तिथून ते लखनौला आले. गाडीत एका महात्म्याशी परिचय झाला. महात्माजींनी त्यांना लोभ दाखवून घड्याळ, अंगठी आणि होते नव्हते तेवढे पैसे उडवले. बिचारे लखनौला पोचले तेव्हा अंगावरच्या कपड्यांशिवाय त्यांच्याकडे काही नव्हते. रायसाहेबांची जुनी ओळख होती. त्यांच्या आणि अन्य मित्रांच्या मदतीने जोड्यांचं एक दुकान उघडलं. आता लखनौमधील ते सर्वात जास्त चालणारं दुकान आहे. रोजची विक्री 500च्या वर आहे. जनतेचा थोड्याच दिवसात त्यांच्यावर एवढा विश्वास बसला की एका मोठ्या मुस्लिम धनिकाला खाली बघायला लावून कौन्सिलमध्ये पोहोचले. आपल्या जागेवर बसल्या बसल्या मिर्झाजी म्हणाले, मी कुणाचा धर्म नाही बिघडवत. हे काम आपण स्वतःच करायला हवं. त्यांना मदिरा प्यायला लावली तर खरी मजा येईल. आपल्या सौंदर्याची जादू आजमावून बघा ना. चारी बाजूने आवाज आले, हां हां मिस मालती, आज आपली कमाल दाखवाच. मालतीने मिर्झांना म्हटलं, काही बक्षीस द्याल? 100 रुपयांची एक थैली. हुश, फक्त 100 रुपये? लाख रुपयांचा धर्म बिघडवायचा तो केवळ 100 रुपयांसाठी? अच्छा, मग आपण आपली फी सांगा. 1000 रुपये. एकही कवडी कमी नाही. अच्छा, मंजूर. नाही नाही, तसं नाही. आणून मेहताजींच्या हातात द्या. मिर्झांना ताबडतोब 100ची नोट खिशातून बाहेर काढली. ती दाखवत उभे राहून म्हणाले, बंधूंनो, हा सगळा आपल्या पुरुषांच्या इज्जतीचा मामला आहे. जर मिस मालतीची फरमाईश पुरी झाली नाही तर आपल्याला कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही. माझ्याजवळ पैसे असते तर मिस मालतीच्या एक नखऱ्यासाठी 1 लाख रुपये ओवाळून टाकले असते. एका जुन्या शायरने आपल्या प्रेयसीच्या एका काळात तिळ्यावर समरकंद आणि बाखोराचे सुभे अर्पण केले होते. आज आपल्या सगळ्यांच्या पौरुषाची आणि सौंदर्य पूजेची परीक्षा आहे.
ज्यांच्यापाशी जे आहे ते खऱ्या रसिकाप्रमाणे काढून द्यावं. आपल्याला आपल्या विद्वत्तेची शपथ, प्रेयसीच्या नखऱ्याची शपथ, आपल्या इज्जतीची शपथ. पाय मागे घेऊ नका. मर्दांनो, रुपये खर्च होऊन जातील, नाव मात्र कायमच राहील. असा तमाशा तर लाखो खर्च केले तरी स्वस्त आहे. बघा, लखनौच्या सौंदर्यवतींची राणी आपल्या सौंदर्याचा मंत्र एका धर्मनिष्ठावर कशी चालवते. भाषण समाप्त करताच मिर्झाजींनी सगळ्यांचे खिसे तपासायला सुरुवात केली. प्रथम मिस्टर खन्नांची तपासणी झाली. त्यांच्या खिशातून 5 रुपये मिळाले. मिर्झांनी तोंड वाकडं करत म्हटलं, वा खन्नासाहेब, नाव मोठं आणि लक्षण खोटं. इतक्या कंपन्याचे डायरेक्टर आहात, लाखांची मिळकत आहे, लाहोल बिला कुबत, असं म्हणत त्यांनी खन्नांविषयी तिरस्कार दाखवला. मेहता कुठे आहेत? आपण जरा जाऊन मिसेस खन्नांकडून कमीत कमी 100 रुपये तरी वसूल करून या. खन्ना रागावून म्हणाले, तिच्याजवळ एक पैसासुद्धा नसेल. इथं कोणाला माहीत होतं की आपण शोध घेणार? ठीक आहे, आपण गप्प बसा. आम्हाला आमचं नशीब तरी आजमावू देत. बरं, मी जाऊन विचारतो. नको नको, आपण हलू नका. आपण फिलॉसॉफर आहात, मनोविज्ञानाचे पंडित. बघा, आपली फजिती करून घेऊ नका. मेहतांनी दारू घेतली की ते मस्त व्हायचे. त्या स्थितीत त्यांच्यातील तत्त्वज्ञ उडून जायचा आणि विनोद सजीव व्हायचा. ते झटकन मिसेस खन्नांकडे पोहोचले आणि 5 मिनिटातच चेहरा टाकून परतले. मिर्झांनी विचारलं, काय रिकाम्या हातानीस ना? रायसाहेब हसून म्हणाले, न्यायाधीशांच्या घरात उंदीरसुद्धा शहाणा. मिर्झा म्हणाले, खन्नासाहेब, आपण मोठे सुदैवी आहात, खुदा कसम. मेहता खो खो हसले आणि खिशातून 100-100च्या 5 नोटा काढल्या. मिर्झाने ताबडतोब त्यांना मिठी मारली. चारी बाजूने आवाज आले, कमाल आहे, मांडला आपल्याला उस्ताद. काम कसं होणार नाही, फिलॉसॉफर आहेत ना. मिर्झाने नोटा डोळ्याला लावत म्हटलं, भाई मेहता, आजपासून मी तुमचा शागिर्द झालो. सांगा बरं, काय जादू केलीत? मेहता जरा आखडले. आपल्या लाल लाल झालेल्या डोळ्यांनी बघत म्हणाले, विशेष असं काही नाही. असं कोणतं मोठं काम होतं? मी मिसेस खन्नांकडे गेलो, विचारलं, आत येऊ? त्या म्हणाल्या, मेहताजी या ना या. मी आत जाऊन म्हटलं, तिकडे लोक ब्रिज खेळत आहेत. मिस मालतीनं अंगठी काढली. ती हजारांपेक्षा कमीची असणार नाही. आपण पाहिलीच आहे. तीच आपल्याजवळ पैसे असतील तर 1000ची वस्तू 500मध्ये मिळवून जाईल. अशी संधी पुन्हा मिळणार नाही. यावेळी पैसे दिले नाहीत तर ती हातची निघून जाईल. नंतर कोण देणार? म्हणूनच बहुतेक त्यांनी अंगठी काढली की 500 रुपये कुणाजवळ असणार. त्या हसल्या आणि चटकन आपल्या बटव्यातून 5 नोटा काढून दिल्या आणि म्हणाल्या, मी काहीच न घेता कधीच घरातून बाहेर पडत नाही, न जाणो केव्हा गरज पडेल. खन्ना चिडून म्हणाले, आमच्या प्रोफेसरांची ही स्थिती, तर विद्यापीठाचे ईश्वरच मालक आहेत म्हणायला हवं. खुर्शीदने गावावर मीठ चोळलं. अरे, अशी कोणती मोठी रक्कम आहे की त्यामुळे आपलं हृदय धडधडलं? खोटं नाही बोलत. ही आपली फक्त एका दिवसाची मिळकत आहे. असं समजा, एक दिवस आपण आजारी पडलात. शिवाय रक्कम जाणार ती मिस मालतीच्याच हातात ना. आपल्या हृदयरोगाचं औषध मिस मालतींच्या जवळ तर आहे. मालतीने टोला मांडला. अशी लाथाळी करणं बरोबर नाही मिर्झाजी. मिर्झाने शेपूट हलवली. देवीजी कान धरतो. मिस्टर तख्खांच्या खिशाचा शोध घेतला गेला. मोठ्या मुश्किलीने 10 रुपये निघाले. मेहतांच्या खिशातून केवळ 8 आणे निघाले. अनेकांनी 1-1, 2-2 रुपये आपणहून दिले. सगळे पैसे मोजले तेव्हा 300 कमी होते. ही कमतरता रायसाहेबांनी औदार्यपूर्वक भरून काढली. संपादकांनी मेवा आणि फळं खाल्ली होती आणि ते आता आपली कंबर कसून सरळ करत होते. एवढ्यात रायसाहेब त्यांच्याकडे पोहोचले. ते म्हणाले, मिस मालती आपली आठवण काढतायत. संपादक खुश होऊन म्हणाले, अहो भाग्य, मिस मालती माझी आठवण काढतायत. रायसाहेबांच्या बरोबरच ते हॉलमध्ये आले. इकडे नोकरांनी टेबल वगैरे साफ करून ठेवले होते. मालतीने पुढे होऊन त्यांचे स्वागत केले. संपादक नम्रपणा दाखवत म्हणाले, बसा आपण. अशा शिष्टाचाराची खरंच गरज नाही. मी इतका मोठा माणूस नाही. मालती श्रद्धायुक्त स्वरात म्हणाली, आपण शिष्टाचार म्हणताय.
मला वाटते मी माझा सन्मान वाढवत आहे. आपण आपल्याला काहीही समजत असा, पण इथे जेवढे म्हणून सज्जन जमा झालेले आहेत तेवढे सगळे आपल्या साहित्य सेवेबद्दल पूर्णपणे परिचित आहेत. आपण या क्षेत्रात जे काम केलं आहे त्याचं मूल्य आता एवढ्याच लोकांना समजलं नसेल, पण तो काळ फार दूरही नाही. मला तर वाटतं ती वेळ आलीच आहे. प्रत्येक शहरात आपल्या नावाचे रस्ते बनतील, क्लब बनतील, टाऊन हॉलमध्ये आपला फोटो लावला जाईल. सध्याच्या काळात जी थोडीफार जागृती आहे ती आपल्याच महान उद्योगामुळे. आपल्याला हे ऐकून आनंद होईल की देशात आपले अनेक अनुयायी निर्माण झाले आहेत. ते आपल्याला देहात सुधार आंदोलनात आपल्याला मदत करण्यासाठी उत्सुक आहेत. त्या सज्जनांची अशी इच्छा आहे की हे काम संघटित रूपात केलं जावं. त्यासाठी एक देहात सुधार संघ स्थापन करावा व सभापती आपण व्हावं. ओंकारनाथांच्या जीवनात महत्त्वाच्या वरिष्ठ लोकांमध्ये सन्मान मिळवण्याचा हा पहिला अवसर होता. ते कधी सामान्य लोकांच्या सभेत बोलत. काही संस्थांचे ते कार्यवाह आणि सहकार्यवाहकही होते, पण सुशिक्षित समाजाने त्यांची आजपर्यंत उपेक्षाच केली होती. या लोकांच्यात त्यांना मिसळणं जमत नसे म्हणा, किंवा या लोकांमध्ये ते उपरे वाटत म्हणा. म्हणून सामान्य लोकांच्या सभेत बोलताना ते या लोकांची निष्क्रियता आणि स्वार्थांधता याबद्दल तक्रार करत. आपल्या पेपरमध्ये एकेकाचा धुव्वा उडवत. लेखणीत तेज होतं, वाणी कठोर होती. स्पष्ट वक्तेपणाच्या जागी उच्च शृंखलता करत. त्यामुळे लोक त्यांना पोकळ ढोल म्हणत. त्याच समाजात आज त्यांचा इतका सन्मान कुठे आहेत. आज स्वराज्य आणि स्वाधीन भारत आणि हंटरचे संपादक यांनी आज इथे येऊन बघावं आणि आपली काळीज थंड करावं. आज खरोखर देवीची त्यांच्यावर कृपादृष्टी आहे. चांगलं कर्म कधी निष्फळ ठरत नाही, हे ऋषींचंच वाक्य आहे. म्हणाले, बाईसाहेब, आपण मला काट्यात ओढताय. मी जनतेची आतापर्यंत जी सेवा केली ती आपलं कर्तव्य समजून केली. मी हा सन्मान माझा नाही, माझ्या उद्दिष्टाचा सन्मान समजतो. या उद्दिष्टासाठीच मी माझं जीवन अर्पण केलं आहे. पण माझं नम्र निवेदन आहे की सभापतीपद कोणा प्रभावशाली पुरुषाला द्यावं. माझा पदावर विश्वास नाही. मी सेवक आहे आणि सेवा करण्याचीच माझी इच्छा आहे. मिस मालती याचा स्वीकार करणं शक्य नव्हतं. सभापती पंडितजींनाच बनवावं लागेल. या शहरात त्यांच्या इतका प्रभावशाली तिला दुसरा कोणी दिसत नाही. त्यांच्या लेखनात जादू आहे, त्यांच्या वाणीत जादू आहे, त्यांचं व्यक्तिमत्व जादुई आहे. मग ते असं कसं म्हणू शकतात की ते प्रभावशाली नाहीत? धन आणि प्रभाव यांचा गळ्यात गळा होता, तो जमाना गेला. आता प्रतिभा आणि प्रभाव यांचा मिलाप असण्याचं हे युग आहे. संपादकजींना हे पद स्वीकारावंच लागेल. सेक्रेटरी मिस मालती होईल. या सभेसाठी 1000 रुपयांची वर्गणीही गोळा झाली आहे आणि अद्याप सगळं शहर, सगळा प्रांत शिल्लक आहे. 4-5 लाख मिळणं अगदी मामूली गोष्ट आहे. ओंकारनाथांवर काहीशी नशा चढू लागली होती. त्यांच्या मनात जी फुरफुर उठत होती त्याने गंभीर उत्तरदायित्वाचं रूप धारण केलं. म्हणाले, मात्र आपण हे समजून घ्या मिस मालती की हे मोठं जबाबदारीचं काम आहे आणि आपल्याला या कामासाठी खूप वेळ द्यावा लागेल. मी माझ्याकडून आपल्याला विश्वासपूर्वक सांगतो की सभाभवनात मी सगळ्यात आधी हजर असेल. मिर्झाजींनी प्रोत्साहन देत म्हटलं, आपला मोठ्यातला मोठा शत्रूसुद्धा कधी असं म्हणणार नाही की आपण आपलं कर्तव्य करण्यात मागे राहाल. मिस मालतीने पाहिलं की मधीर हळूहळू आपला प्रभाव दाखवू लागली आहे. मग ती आणखी गंभीर होऊन म्हणाली, या कामाचं महत्त्व आम्हाला कळलं नसतं तरी सभा स्थापन झाली नसती आणि आपण तिचे सभापतीही झाल्या नसतात. आम्ही कोणीतरी धन्वंताला सभापती बनवून खूप धन मिळवू शकत होतो आणि सेवेच्या आड स्वार्थ साधू शकलो असतो. पण हा आमचा उद्देशच नाही. आमचा एकमात्र उद्देश आहे जनतेची सेवा करणं. त्यांचं सगळ्यात मोठं साधन आहे आपलं वर्तमानपत्र. आम्ही असा निश्चय केला आहे की प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात त्याचा प्रचार करायचा. त्याच्या ग्राहकांची संख्या 20,000पर्यंत पोहोचवायची. प्रांतातील सगळ्या कम्युनिस्ट पार्टी आणि जिल्हा बोर्डाचे चेअरमन आमचे मित्र आहेत. काही चेअरमन तर आताच इथे हजर आहेत. प्रत्येकाने 500-500 प्रती घेतल्या तरीही 25,000 प्रतींची निश्चिती. रायसाहेब आणि मिर्झासाहेब यांचं म्हणणं असं
की काउन्सिलमध्ये या विषयावर एक प्रस्ताव ठेवला जावा. प्रस्ताव असा असावा की प्रत्येक गावासाठी बिजलीचे एक प्रत सरकारी पातळीवर मागवावी किंवा काही आर्थिक सहाय्य केलं जावं. आम्हाला विश्वास आहे की प्रस्ताव पास होईल. ओमकारनाथ नशेमध्ये झोकांड्या देत म्हणाले, आपल्याला गव्हर्नरकडे डेप्युटेशन घेऊन जावं लागेल. मिर्झा खुर्शीद म्हणाले, जरूर जरूर. त्यांना सांगावं लागेल की सभ्य आणि सुसंस्कृत शासनासाठी किती लज्जास्पद आणि कलंकाची गोष्ट आहे की ग्रामोत्थानाचं बिजली हे एकमेव वृत्तपत्र असून त्याच्या अस्तित्वाचाही स्वीकार केला जात नाही. मिर्झा खुर्शीद म्हणाले, अवश्य अवश्य. मी गर्वाने म्हणत नाही. गर्व करण्याची वेळ अद्याप आलेली नाही. पण मी खात्रीपूर्वक सांगतो की ग्राम संघटनांसाठी बिजलीचे जेवढं काम केलं आहे. मिस्टर मेहता त्यांना सुधारत म्हणाले, तपस्या म्हणा तपस्या. मी मिस्टर मेहतांना धन्यवाद देतो. होय, याला तपस्याच म्हटलं पाहिजे. मोठी कठोर तपस्या. बिजलीने जी तपस्या केली आहे ती केवळ या प्रांतातच नव्हे तर या राष्ट्राच्या इतिहासात अभूतपूर्व आहे असे म्हणावे लागेल. मिर्झा खुर्शीद म्हणाले, जरूर जरूर. मिस मालतीने आणखी एक पेग दिला. आमच्या संघाने असा निश्चय केला आहे की काउन्सिलमध्ये आता जी जागा रिकामी आहे त्यासाठी उमेदवार म्हणून आपल्याला उभं करावं. आपण केवळ आपली स्वीकृती द्या. बाकी सगळं काम आम्ही सगळे करू. आपल्याला खर्च करावा लागणार नाही, प्रोपगंडा करावा लागणार नाही, ना धावपळ. सगळं आम्ही करू. ओंकारनाथच्या डोळ्यातल्या ज्योती दुप्पट झाल्या. गर्वपूर्ण नम्रतेने म्हणाले, मी आपल्या सर्वांचा सेवक आहे. ज्या कामाची माझ्याकडून अपेक्षा आहे ती सारी माझ्याकडून करून घ्या. आपल्याकडून आमची हीच अपेक्षा होती. आम्ही आतापर्यंत खोट्या देवतांपुढे नाक घासून घासून हरलो. हाती काहीच लागले नाही. आता आम्हाला खरा मार्गदर्शक, खरा गुरु भेटला आहे. या शुभ दिनाच्या आनंदात आज आपल्याला एक मन, एक प्राण होऊन आपला अहंकार, आपला दंभ यांना तिलांजली द्यायला हवी. आपल्यात आज कोणी ब्राह्मण नाही, कोणी शूद्र नाही, कोणी हिंदू नाही, कोणी मुसलमान नाही, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. आम्ही सगळे एकाच मातेची बालकं आहोत. एकाच मांडीवर खेळणारी, एकाच थाळीत जेवणारी भावंडं आहोत. आम्ही जे लोक भेदभाव जे मानतात, पृथक्कात्मता, कट्टरता यांचे उपासक आहोत. त्यांच्यासाठी आमच्या सभेत जागा नाही. ज्या सभेचे सभापती पूज्य ओंकारनाथांसारखे विशाल हृदयाचे व्यक्ती आहेत त्या सभेत उच्च नीच, खानपान आणि जातीपातींचा भेद होऊच देत शकत नाही. जे महानुभाव एकता आणि राष्ट्रीयता यावर विश्वास ठेवत नाहीत त्यांनी कृपया येथून उठून जावं. रायसाहेबांनी शंका व्यक्त केली. माझ्या विचारानुसार एकतेचा असा अर्थ नाही की सगळ्यांनी खाण्यापिण्याचा विधिनिषेध सोडावा. मी दारू पित नाही, मग मला काय सभेपासून वेगळं झालं पाहिजे? मालती निर्मम स्वरात म्हणाली, बेशक आपल्याला वेगळं झालं पाहिजे. या संघात राहून आपण कोणत्याही तऱ्हेचा भेदभाव पाळू शकणार नाही. मेहतानी कुंडा हलवून आणखी घट्ट केला. मला शंका आहे, कारण आपले सभापती स्वतःच खाण्यापिण्याच्या एकतेवर विश्वास ठेवत नाहीत. ओंकारनाथांचा चेहरा फिका पडला. या बदमाशाने ही काय चुकीच्या वेळी सनई वाजवली. दुष्टांनी मोठे मुडदे उकरून काढू नयेत, नाहीतर ते सारं सौभाग्य स्वप्नाप्रमाणे शून्यात विलीन व्हायचं. मिस मालतीने त्यांच्या चेहऱ्याकडे जिज्ञासेच्या दृष्टीने पाहून दृढतेने म्हटलं, आपला संशय निर्धार आहे मेहता साहेब. आपल्याला असं का वाटतं की राष्ट्रीय एकात्मतेचा असा अनन्य उपासक, असा उदार मनाचा पुरुष, असा रसिक कवी निरर्थक आणि लज्जास्पद भेदांना मान्यता देईल? अशा शंका घेणं म्हणजे त्यांच्या राष्ट्रीयत्वाचा अपमान आहे. ओंकारनाथांच्या मुखमंडळावर तेज झळकलं. प्रसन्नता आणि आनंदाची छटा तिथे पसरली. मालती त्या स्वरात पुढे म्हणाली, आणि त्याहीपेक्षा जास्त त्यांच्या पुरुष भावनेबद्दल बोलायला हवं. रमणीच्या हातून मदिरेचा प्याला मिळाल्यावर कोणता भद्र पुरुष नाही म्हणेल? हा तर नारी जातीचा अपमान असेल. अशा नारी जातीचा अपमान की जिच्या नयनबाणांनी आपल्या हृदयात घरं पडावी अशी लालसा पुरुषांमध्ये असते. जिच्या एक एक नखऱ्यावर जीव ओवाळून टाकण्यासाठी मोठे मोठे राजरजवाडे लोलूप असतात. अशा नारी जातीचा अपमान. आणा बघू सुरई, पाणी आणि प्याले. आणखी एक एक राऊंड होऊन जाऊ दे.
या महान घडीला कुठल्याही तऱ्हेच्या शंका कुशंका कुठल्याही सबबी राष्ट्रद्रोहापेक्षा कमी नाहीत. दारू बर्फ सोडा आधीपासूनच तयार होतं. मालतीने आपल्या हातांनी लाल विष भरलेला ग्लास ओंकारनाथांना दिला आणि अशा काही जादुई नजरेनं पाहिलं की त्यांची सारी निष्ठा सारी वर्णश्रेष्ठता उडून गेली. मनाने म्हटलं, सगळा आचार विचार परिस्थितीच्या अधीन आहे. आज तू गरीब आहेस. एखादी मोटर कार धूळ उडवत जाताना बघतोस आणि असा संतापतोस की तुला वाटतं दगडांनीचा भोगा करून टाकावा. पण तुझ्या मनात कारची हाव नसते. परिस्थितीचं रीतिरिवाज ठरवते. तुझ्या बापजादांनी पिली नसू दे. त्यांना अशी संधीच कुठे मिळाली होती. त्यांची उपजीविका पोथीपत्रांद्वारे होती. दारू आणणार कुठून आणि आणलीच तर पिऊन जाणार तरी कुठे. ते तर आगगाडीतसुद्धा बसत नव्हते. आदल्या दिवशीचं पाणी पित नव्हते. इंग्रजी वाचणं पाप समजत होते. काळ किती बदलला. काळाबरोबर तुम्ही जाऊ शकला नाहीत तर तो तुम्हाला मागे सोडून पुढे निघून जाईल. अशा स्त्रीच्या कोमल हातातून विषसुद्धा मिळालं तरी ते शिरोधार्थ मानलं पाहिजे. ज्या सौभाग्यासाठी मोठं मोठं राजे तळमळतात ते सौभाग्य आज त्याच्यापुढे उभं आहे. ते त्याला ठोकर मारू शकतात. त्यांनी ग्लास हातात घेतला आणि मान खाली झुकवून कृतज्ञता व्यक्त करत एका दमात पिऊन टाकली. नंतर इतरांकडे गर्वपूर्ण कटाक्ष टाकला. जणू म्हणत होते, आता तरी माझ्याबद्दल विश्वास वाटतोय ना. आपण समजताय काय, मी निव्वळ पोंगा पंडित आहे. आता तरी मला दांभिक आणि पाखंडी म्हणण्याचं धाडस आपण करणार नाही. हॉलमध्ये एवढ्या आरडाओरडा आवाज वाढीला लागला. पेटारात बंद असलेले ठसके हास्यस्फोट बाहेर पडले. वहा देवीजी, काय बोलावं आपल्याबद्दल. कमाल आहे मिस मालती. आपली कमाल आहे. तोडला मिठाचा कायदा मोडला. धर्माचा किल्ला तोडला. नेम धर्माचा घडा फोडला. ओंकारनाथाच्या कंठाच्या खाली दारू उतरायची होती. त्यापूर्वीच त्यांची रसिकता वाचाळ झाली. हसून म्हणाले, मी माझ्या धर्माची चावी मिस मालतीच्या कोमल हातात सोपवली. माझा विश्वास आहे की त्या तिचं यथोचित रक्षण करतील. त्यांच्या चरणकमलांच्या या प्रसादावर मी अशा हजार हजार धर्मांना ओवाळून टाकेल. मोठ्या मोठ्या हास्याने हॉल गुंजत राहिला. संपादकाचा चेहरा फुलला होता. डोळे खाली वळले होते. दुसरा ग्लास भरून म्हणाले, हा मिस मालतीच्या आरोग्यासाठी आपण प्या आणि त्यांना आशीर्वाद द्या. लोकांनी आपापले ग्लास रिकामे केले. त्याचवेळी मिर्झा खुर्शीदने एक हार घेऊन संपादकांच्या गळ्यात घातला आणि म्हणाले, सज्जन हो, स्वामीभक्त दासाने आपल्या सदर साहेबांच्या गौरवासाठी एक काव्य रचले. आपली परवानगी असेल तर ऐकवू. चारी बाजूनी आवाज आला, ऐकवा, जरूर ऐकवा. ओंकारनाथ भांग नेहमीच पीत. त्यांच्या शरीराला डोक्याला त्याची सवय होती. पण दारू पिण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती. भांगेची नशा हळूहळू एखाद्या स्वप्नाप्रमाणे यायची आणि मस्तकावर एखाद्या मेघाप्रमाणे पसरायची. त्याची चेतना शाबूत असायची. त्यांना माहीत होतं की अशावेळी त्यांची वाणी जास्तच लपकेदार होते आणि कल्पनाशक्ती जास्तच प्रबळ. दारूच्या नशेने त्यांच्यावर सिंहासारखी झडप घातली आणि आपल्या पंजात दाबून टाकलं. त्यांना बोलायचं काही वेगळंच असतं आणि त्यांच्या तोंडून वेगळंच काहीतरी बाहेर पडतं. मग ही जाणीव जात राहिली. आपण काय बोलतो आणि काय करतो याची शुद्धही त्यांना राहिली नाही. हे स्वप्नातील भावूक वैचित्र्य नव्हतं. साकार निराकार होत चालल्याचं ते जागृतीचं चक्र होतं. एकाएकी त्यांच्या डोक्यात अशी कल्पना शिरली, कसिदा, उर्दू काव्यप्रकार. वाचणं मोठं अनुचित काम आहे. टेबलावर हात आपटत म्हणाले, नाही, इथे कुठलीही कविता वाचण्याचा कार्यक्रम होणार नाही. मी सभापती आहे. माझा हुकूम आहे. मी आता या सभेचा भंग करू शकतो. सगळ्यांना बाहेर काढू शकतो. आमचं कुणीही काही करू शकणार नाही. मीच सभापती आहे. दुसरं कोणी सभापती नाही. मिर्झाने हात जोडून म्हटलं, हुजूर, या कासिद्यात तर आपली स्तुती केली आहे. संपादकजींनी लाल पण ज्योतिहीन नेत्रांनी पाहिलं. स्तुती? तू आमची स्तुती कशाला केलीस? बोल, का केलीस आमची स्तुती? आम्ही कुणाचे नोकर नाही आहोत. कुणाच्या बापाचे नोकर नाही आहोत. कुणा साल्यानं दिलेलं आम्ही खात नाही. आम्ही संपादक आहोत. बिजलीचे संपादक आहोत. आम्ही त्यात सगळ्यांची स्तुती करू. देवीजी, आम्ही तुमची स्तुती करणार नाही. आम्ही कोणी मोठे नाही. आम्ही सगळ्यांचे गुलाम आहोत. आम्ही आपल्या चरणांची धूळ आहोत.
मालती देवी आमची लक्ष्मी, आमची सरस्वती, आमची राधा असं म्हणता म्हणता ते मालतीच्या चरणाचे झुकले आणि फरशीवर तोंडावर पालथे पडले. मिर्झा खुर्शीदने पळत जाऊन धरलं आणि खुर्च्या हटवून जमिनीवर झोपवलं. मग त्यांच्या कानांशी तोंड नेऊन म्हणाले, राम राम सत्य है. आपण म्हणालात तर आपली अंत्ययात्रा काढायची का? रायसाहेब म्हणाले, उद्या बघा किती भडकेल. एकेकावर आपल्या वर्तमानपत्रातून असे काही प्रहार करेल की त्याला पळताभुई थोडी होईल. असा दुष्ट आहे, कुणाला दया दाखवत नाही. लिहिण्याच्या बाबतीत त्याला दुसरी जोड नाही. इतका गाढव माणूस इतकं चांगलं कसं लिहितो हे रहस्यच आहे. अनेक लोकांनी संपादक महाराजांना उठवलं आणि खोलीत नेऊन झोपवलं. तिकडे मांडवात धनुष्य यज्ञ चालू झाला होता. या लोकांना बोलवण्यासाठी अनेकदा तिथले कितीतरी लोक येऊन गेले होते. अनेक अधिकारी मांडवात येऊन पोहोचले होते. लोक तिथे जाण्यासाठी निघणार एवढ्यात एक अफगाण तिथे येऊन उभा राहिला. गोरा रंग, मोठ्या मोठ्या मिशा, उंच बांधा, रुंद छाती, डोळ्यात उन्माद, सैलसर लांब कुडता, पायात सलवार, खांद्यावर चमड्याची बॅग लटकलेली, बंदूक घेतलेली, कमरेला तलवार बांधलेली. कुठून आला कुणास ठाऊक, पण सगळ्यांच्या पुढे येऊन उभा राहिला आणि ओरडून म्हणाला, खबरदार इथून कोणी बाहेर पडलात तर आमच्याबरोबरच्या लोकांवर दरोडा पडला आहे. इथला जो सरदार आहे त्याने आमच्या लोकांना लुटलं आहे. त्याचा माल तुम्ही द्यायला हवा, एक एक दमडी द्यायला हवी. कुठे आहे सरदार? बोलवा त्याला. रायसाहेब पुढे आले आणि रागाने म्हणाले, कसली लूट, कसला दरोडा? हे तुम्हा लोकांचंच काम आहे. इथे कुणीच कुणाला लुटत नाही. साफ सांगा काय प्रकार आहे. अफगाणने डोळे मोठे केले आणि बंदुकीचा दस्ता जमिनीवर आपटत म्हणाला, आम्हाला विचारतोयस कसली लूट आणि कसला दरोडा? तुम्ही लुटता, तुमची माणसं लुटतात. आम्ही इथल्या कोठीचे मालक आहोत. 50 जवान आमच्या कोठीत आहेत. आमची माणसं 1000 रुपये वसुली करून आणत होती. ती तुम्ही लुटलेत आणि विचारताय कसला डाका? आम्ही दाखवतो डाका कसा असतो. आमचे 25 जवान आता येतील. आम्ही तुमचा गाव लुटून नेऊ. कुणीही काही करू शकणार नाही, काहीही नाही. खन्नाने अफगाणचा आविर्भाव पाहिला आणि हळूच निघून जावं म्हणून उठले. कुणीही कुठेही जायचं नाही. हल्लं तर कापून काढलं जाईल. आता बंदुकीची फैर झाडली जाईल. आम्ही तुमच्या पोलिसांना घाबरत नाही. पोलिसांची माणसं आम्हा सगळ्यांना पाहून घाबरून पळतात. आमचा किल्ला आहे. आम्ही पत्र लिहून रायसाहेबांकडे जाऊ शकतो. आम्ही इथून कुणालाही जाऊ देणार नाही. तुम्ही आमचे 1000 रुपये लुटले, आमचे पैसे दिले नाहीत तर आम्ही कुणालाही जिवंत सोडणार नाही. तुम्ही सगळे लोक दुसऱ्याच्या मालाची लूट करता आणि इथे एका सुंदरीबरोबर दारू पीत बसलात. मिस मालती त्याची नजर चुकवून खोलीच्या बाहेर पडू लागली. तेव्हा तो ससण्यासारखा झपकन तिच्या पुढ्यात उभा ठाकला. तुम्ही या बदमाशांकडून आमचा माल परत द्यायला हवा, नाहीतर आम्ही तुम्हाला उचलून आमच्या कोठीत घेऊन जाऊ आणि जलसा करू. तुमच्या सौंदर्यावर आम्ही फिदा झालो आहोत. तुम्ही आमचे 1000 रुपये ताबडतोब द्या, नाहीतर तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल. तुम्हाला आम्ही सोडणार नाही. आम्ही आपले आशिक झालो आहे. आमचं काळीज फाटत चाललं आहे. या जागेत आमचे 25 जवान आहेत. या जिल्ह्यात आमची 500 माणसं काम करतात. आम्ही आमच्या कबिल्याचे खान आहोत. आमच्या कबिल्यात 10,000 शिपाई आहेत. आम्ही काबूलच्या अमीरांबरोबर लढू शकतो. इंग्रज सरकार आम्हाला वर्षाला 20,000ची खंडणी देतं. तुम्ही आमचे पैसे दिले नाही तर आम्ही तुमचं गाव लुटू आणि तुमच्या या माशुकाला उचलून घेऊन जाऊ. खून करण्यात आम्हाला आनंद वाटतो. आम्ही खुनाच्या नद्या वाहतो. मैफिलीवर दहशत पसरली. मिस मालती आपला चिवचिवणं विसरली. खंडांच्या पेंढऱ्या कापू लागल्या. बिचारे जखमी होण्याच्या भीतीने बैठ्या बंगल्यात राहत होते. जिन्यावरून चढणं उतरणं त्यांना सुळावर चढण्यापेक्षा सोपं वाटत नव्हतं. उन्हाळ्यातसुद्धा भीतीने खोलीतच झोपत. रायसाहेबांना आपण ठाकूर असल्याचा अभिमान होता. आपल्या गावातील पठाणाला घाबरणं त्यांना हास्यास्पद वाटत होतं. पण त्याच्या बंदुकीचं काय करायचं? याने जरा ही चूक केलं आणि त्याने तिकडे बंदूक चालवली तर? हे सगळे लोक असभ्यच असतात. त्यांचा नेमसुद्धा अचूक असतो. त्यांच्या हातात बंदूक नसती तर रायसाहेब त्याच्याशी टक्कर घेण्यास तयार झाले असते. मुश्किल या गोष्टीची होती की तो कुणाला बाहेर जाऊ देत नव्हता, नाहीतर एका दमात सगळा गाव जमा झाला असता.
आणि त्याच्या सगळ्या जथ्याला मारून मारून चांगली अद्दल घडवली असती. अखेर त्यांनी आपलं काळीज घट्ट केलं आणि जीवावर उदार होत म्हणाले, आम्ही आपल्याला आधीच सांगितलं की आम्ही चोर डाकू नाही. मी इथे काउन्सिलचा मेंबर आहे आणि या देवीजी लखनौच्या सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत. इथे सगळे सभ्य आणि प्रतिष्ठित लोक जमले आहेत. आपल्या माणसांना कोणी लुटलं आम्हाला कशाचीच खबर नाही. आपण ठाण्यात जाऊन रिपोर्ट करा. खानाने जमिनीवर पाय आपटले, पवित्रा बदलला, खांद्यावर बंदूक काढून हातात घेतली आणि गर्जना केली, बक बक बंद करा. काउन्सिलच्या मेंबरला आम्ही असे पायाखाली रगडतो. त्याने जमिनीवर पाय रगडून दाखवले. आमचे हात मजबूत आहेत, आमचं हृदय मजबूत आहे. खुदात आल्याशिवाय आम्ही कोणालाच घाबरत नाही. तुम्ही आमचे पैसे दिले नाही तर आताच आम्ही तुमची कत्तल करून टाकू. बंदुकीची नळी रायसाहेबांना रोखत तो टेबलापाशी आला. अजब परिस्थिती निर्माण झाली होती. प्राण जायची वेळ आली होती. तो वारंवार म्हणत होता, तुम्ही आमचे पैसे लुटलेत, काही ऐकत नाही, काही समजून घेत नाही, कुणाला बाहेर येऊ जाऊ देत नाही. नोकर चाकर, शिपाई, प्यादे सगळे धनुष्य यज्ञ बघण्यात मग्न होते. जमीनदाराचे नोकर तसेही आळशी आणि कामचुकार असतात. 10 वेळा हाका मारेपर्यंत बोलतही नाहीत. यावेळी तर ते शुभकार्यात मग्न आहेत. धनुष्य यज्ञ त्यांच्यासाठीच केवळ उत्सव नव्हता, तर भगवंताची लीला होती. एक माणूस जर इकडे आला असता तरी शिपायांना खबर लागली असती आणि खानाचं खानपण संपलं असतं. दाढीचा एक एक केस ओढून काढला असता. किती संतापी आहे, क्रूरही असतात हे लोक. मरणाचं दुःख नाही की जगण्याची खुशी नाही. मिर्झा साहेबांनी चकित नेत्रांनी पाहिलं. काय बोलू, अक्कल काही काम देत नाही. आज माझं पिस्तूल घरी राहिलं, नाहीतर दाखवली असती याला मजा. खंडा रडका चेहरा करून म्हणाले, काही पैसे देऊन याची पिढा टाळा. रायसाहेबांनी मालतीकडे पाहिलं. देवीजी, आता आपला काय सल्ला आहे? मालतीचा चेहरा रागाने लालेलाल झाला होता. काय सल्ला असणार माझा? माझी एवढी बेइज्जती होते आहे की आपण सगळे बसून बघताय. 20 मर्द पुरुष असून एक उद्धट पठाण माझी इतकी बेअब्रू करतोय, पण आपल्यापैकी एकाचंही रक्त तापत नाही. आपल्याला जीव इतका प्रिय आहे, एकजणसुद्धा बाहेर जाऊन ओरडत का नाही? आपण त्याच्यावर झडप घालून त्याची बंदूक हिसकावून का घेत नाही? बंदूकच चालवेल ना, चालवू दे. एका दोघांचेच प्राण फक्त जातील, जाऊ द्यात. पण मालती मरून जाणं जितकं सोपं समजत होती तितकं बाकीच्यांना वाटत नव्हतं. कोणी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि पठाणाने रागाने 5-10 फैरी झाडल्या तर सगळ्यांचंच संपलं. जास्तीत जास्त पोलीस त्याला फाशीची शिक्षा देतील. तसं तरी होईल की नाही कोणास ठाऊक. एका मोठ्या कबिल्याचा सरदार आहे. त्याला फाशी देताना सरकारसुद्धा विचार करेल. वरून दबाव येईल. राजनीतीपुढे न्यायाला कोण विचारतो? आमच्यावरच उलटे दावे दाखल होतील आणि दंड वसुलीसाठी पोलीस पाठवले तर आश्चर्य वाटायला नको. किती मजेत थट्टा विनोद चालला होता. आतापर्यंत नाटकाचा आनंद लुटत होतो. या सैतानाने येऊन एक नवीन संकट उभे केले आणि आता वाटतंय 1-2 खून केल्याशिवाय तो इथून पळणार नाही. खन्नाने मालतीला फटकारलं. देवीजी, आपण आम्हाला असं लाथाडत आहात जसं काही आपली प्राणरक्षा करणं पाप आहे. जीवाचं रक्षण करण्याचा मोह प्रत्येक पाणीमात्रात असतो. आमच्यातही तो असला तर ती फारशी लज्जास्पद गोष्ट नाही. आमचा जीव इतका स्वस्त आहे असं आपण समजता. या गोष्टीचा मला खेद होतो. 1000चा तर मामला आहे. आपल्याजवळ फुकटचे 1000 आहेत, त्याला देऊन का नाही टाकत? आपण स्वतःच आपली बेइज्जती करून घेताय, त्यात आमचा काय दोष? रायसाहेब संतापाने म्हणाले. या माणसाने बाईसाहेबांना हात जरी लावला तरी मी त्याला भिडेन. मग माझं प्रेत इथे तडफडलं तरी चालेल. अखेर तो सुद्धा माणूसच आहे. मिर्झासाहेब म्हणाले, आपल्याला या लोकांच्या मिजाशीचा अनुभव नाही. त्यांनी फैरी झाडाला सुरुवात केली तर कुणाला जिवंत म्हणून ठेवणार नाही. त्यांचा नेम अगदी अचूक असतो. मिस्टर तंखा येणाऱ्या निवडणुकीसंदर्भातल्या समस्या सोडवण्यासाठी आले होते. 10-5 हजाराचा निर्णय लावून घरी जाण्याची स्वप्न बघत होते. इथे जीवनच संकटात पडलं होतं. ते म्हणाले, सगळ्यात साधा आणि सोपा उपाय आता खन्नांशी सुचवला तोच आहे. 1000चा प्रश्न आहे आणि रुपये तयार आहेत. मग आपण इतका विचारविनिमय कशाला करता? मिस मालतींकडे तंखांकडे तिरस्कारानं कटाक्ष टाकला.
आपण सगळे इतके भित्रे असाल असं वाटलं नव्हतं. आपल्यालाही पैशाचं तितकंच प्रेम आहे, तेही फुकट मिळणाऱ्या असं वाटलं नव्हतं. जर आपण माझा अपमान बघू शकता तर आपल्या घरच्या बायकांचेही अपमान निःसंशयपणे बघू शकाल. मग आपणही पैशासाठी आपल्या घरच्या पुरुषांचा होम करायला संकोच करत नसाल. खान एवढा वेळ चिडून या लोकांची पिटपिट ऐकत होता. एकाएकी तो गर्जना करून म्हणाला, आता आम्हा ऐकणार नाही. इतका वेळ आम्ही इथे उभे आहोत. तुम्ही उत्तर देत नाही. खिशातून शिट्टी काढत तो पुढे म्हणाला, आम्ही तुम्हाला आणखी काही क्षण देतो. जर तुम्ही रुपये दिले नाहीत तर मी शिट्टी वाजवेन आणि आमचा 25 जवान इथे येतील बस. मग डोळ्यात प्रेमज्वाला तेवत त्याने मिस मालतीकडे पाहिलं. तू आमच्यासोबत यायचंस दिलदार. आम्ही तुझ्यावर फिदा आहोत. आमची जान तुमच्या कदमांवर ठेवू. इतके सगळे आशिक आहेत, पण एक जण तुमचा सच्चा आशिक नाही. सच्चा आशिक क्या है मेरे अख्खून देईन. तुम्ही इशारा केलात तर मी माझ्या छातीत खंजीर खुपसेन. मिर्झाची गयावया करत म्हणाले, देवीजी, देवासाठी या सैतानाला पैसे देऊन टाका. खन्नाने हात जोडून याचना केली. आमच्यावर दया करा मिस मालती. रायसाहेब ताणून धरत म्हणाले, मुळीच नाही. ते काही व्हायचं असेल ते होऊन जाऊ दे. एकतर आम्ही मरू किंवा जुलमी लोकांना कायमसाठी धडा शिकवू. टंका रायसाहेबांना रागवत म्हणाले, वाघाच्या गुहेत घुसणं म्हणजे काही बहादुरी नाही. मी याला मूर्खपणा समजतो. मिस मालतीच्या मनातील भावना मात्र काही वेगळ्याच होत्या. खानाच्या लाल चावलेल्या नेत्रांनी तिला काहीसं अस्वस्थ केलं होतं आणि या सगळ्या प्रकरणातला आनंद तिला मिळत होता. तिचं हृदय इतकं वेळपर्यंत या साऱ्या नरपुंगवांमध्ये राहून त्याच्या रासवट प्रेमाचा आनंद मिळवण्यासाठी लालचावलं होतं. शिष्ट प्रेमाची दुर्बलता आणि निर्जीवता याचा अनुभव तिने घेतला होता. आज पठाणाच्या उन्मत्त प्रेमासाठी तिचं मन धावत होतं. संगीताचा आनंद घेतल्यानंतर त्रस्त हत्तीची लढाई बघायला धावावत असं. तिने खान साहेबांपुढे जाऊन निशंक भावाने सांगितलं, तुला पैसे मिळणार नाहीत. मग मी तुला लुटून घेऊन जाईन. तू इतक्या माणसांमधून मला नाही नेऊ शकणार. मी तुला 1000 माणसांमधून घेऊन जाऊ शकतो. तुला प्राण गमवावे लागतील. आम्ही आमच्या प्रेयसीसाठी आमच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ शकतो. त्याने मालतीचा हात धरून खेचला. त्याचवेळी होरी खोलीत आला. तो राजा जनकाचा माळी बनला होता. त्याच्या अभिनयाने खेडूतांची हसून हसून बुरकुंडी वळली होती. त्याला वाटलं, मालक अजून का नाही आले. त्यांनी येऊन बघावं की खेडूत या कामातही किती कुशल आहेत. त्यांच्या यार दोस्तांनीही बघावं, मालकांना कसं बोलवावं. तो संधी शोधत होता आणि थोडी सवय मिळताच पळत पळत इथे आला. पण इथलं दृश्य पाहून तो स्तंभितच झाला. सगळे लोक गप्प राहून थरथर कापत कातर नेत्रांनी खानाकडे बघत होते. खान मालतीला आपल्याकडे खेचत होता. त्याने सहज बुद्धीने परिस्थितीचा अंदाज घेतला. त्याचवेळी रायसाहेब म्हणाले, होरी पळत जा आणि शिपायांना बोलावून आण. जा, पळ लवकर. होरी मागे वळला तर खानाने त्याच्यासमोर बंदूक ताणली. कुठे निघाला असे? डुकरा, गोळी मारील. होरी खेडवळ होता. लाल पगडी पाहिली की त्याचे प्राण कंठाशी यायचे. पण मस्तवार बैलावर लाठी घेऊन तुटून पडायचा. तो भित्रा नव्हता. मारणं आणि मरणं दोन्हीही त्याला माहिती होतं. पण पोलिसांच्या लबाडीपुढे त्याचं काही एक चालायचं नाही. हातकडी घालून कोण फिरेल? लाच देण्यासाठी पैसे कुठून आणायचे? मुलाबाळांना कुणावर सोडायचं? पण आता मालकच बोलवतायत तर कुणाची भीती? मग तो मृत्यूच्या जबड्यातसुद्धा उडी मारू शकतो. त्याने झपाटा मारून खानाची कंबर पकडली आणि पायात पाय असा अडकवला की खान चारी मुंड्या चिथवून जमिनीवर पडला आणि पुस्तूमधून शिव्या देऊ लागला. होरी त्याच्या छातीवर चढून बसला आणि त्याची एवढी दाढी जोरात खेचली की दाढी त्याच्या हातात आली. खानाने ताबडतोब आपल्या काळ्या रंगाची उंच टोपी काढून फेकली आणि जोर मारून उभा राहिला. अरे, हे तर मिस्टर मेहता. लोकांनी चारी बाजूंनी मेहतांना घेरलं. कोणी त्यांच्या गळ्यात गळा घातला.
कुणी त्यांची पाठ थोपटली. मिस्टर मेहता मात्र चुपचाप उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं वा गर्वही नव्हता. मालती कृत्रिम रागाने म्हणाली, आपण हे बहुरूपीपण कुठे शिकलात? माझं हृदय तर अजूनही धडधडतंय. मेहता हसून म्हणाले, या भल्या लोकांच्या मर्दुमकीची, बहादुरीची परीक्षा घेत होतो. माझ्याकडून जो उद्धटपणा झाला त्याबद्दल क्षमा मागतो. आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या 7व्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.